मंगलदिनी एकादशी या व्रतानिमित्त आपल्या मौजे राणी अंकुलगाव या गावामध्ये ही सेवा आपण सर्व मिळून संपन्न करणार आहोत। सेवा जास्त नाही, 1 तासाचीच, आणि नंतर आमच्याच भजनी मंडळाचा थोडा गायनाचा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामुळे आपण कीर्तनाचा कार्यक्रम 1 तासाच्या आत अभंगाचा सरळ सरळ अर्थ करून दोन्ही गंगा आणि यमुना दोन्ही संगमाचा स्वाद आपण इथे घेणार आहोत। तर आज ही माझ्या वाट्याला सेवा आली, आमचे टोंपे सर, त्यांचं हे गाव तुमचेच सुपुत्र, तुमच्या गावातले मुख्याध्यापक बोर्डेला असलेले, त्यांनी म्हणले की माझे मित्र शेळके सर, शंकरराव शेंडगे सर, तर माझे बालमित्र आहेत म्हटले, आणि आजचा गावामधला एकादशीचा नेम त्यांचा आहे। नेम म्हणजे दर एकादशी एका घराच्या कुटुंबाला नेमून दिलेली असते। आपल्या सगळ्या जवळजवळ खेड्यातही आहे आणि शहरातही असा नियम आहे, आमच्याकडेही आहे की प्रत्येक एकादश एका कुटुंबाकडे दिलेली असते। यथायोग्य त्यांनी छोटे मोठे महाराज आणायचे, कीर्तन किंवा भजनाची नामचिंतनाची सेवा करायची, आणि सकाळी द्वादश सोडण्यासाठी घडेल तेवढी मुरमुरे असो, चिवडा असो, का पुरणपोळी असो, का बेसन भाकरी असो, यथायोग्य जसं अन्नदान घडेल तशी द्वादशीची पंगत छोटी मोठी करायची। अशा प्रकारचा हा एकादशीचा नियम असतो, आणि आपल्या वारकरी संप्रदायाने आपल्याला हा नियम घालून दिलेला आहे, तो आपण सर्वजण चालवत आहोत। तर आमचे शेंडगे साहेबांना धन्यवाद, त्यांनी हा नियम चालवलेला आहे। दुसरेही बरेच एकादशी असतील, सगळेच नियम इथले चालू असतील, आहेतच ना सर? सगळेच महिन्याला 2 एकादशी, महिन्याला 2 एकादशी, 12 महिन्याच्या 24, आणि 3 वर्षानंतर जेव्हा एक अधिक महिना येतो त्याच्यातल्या 2 एकादशी, असं आपण हा नियम चालवत असतो। धन्यवाद आहेत की असे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, असे पुत्र असे रत्न जन्माला येतात आणि एक परंपरा चालवतात, तर त्याविषयी देवाला सुद्धा हरिक वाटत असतो, आपल्याला तर वाटतोच। बरं, का नियम करतात एकादशीचे, असे का करायचे? फक्त एकादशीलाच भजन करावं का? नाही, रोजच करावं। पण काय होतं, आपण या संसारामध्ये असे अडकलेलो आहोत की रोज आपण, आता तुम्हाला रोज इथे येऊन असं बसा म्हणलं तर शक्य होते का? नाही होत। पण 15 दिवसाला एकदा म्हणलं तर आपण काय करतो, वेळ काढतो। मग 15 दिवसाला एक एकादशी की, आणि 15 दिवसाला भजन कीर्तन म्हणलं तर आनंदाने आपण, म्हणजे रोज पिठलं भाकर खाऊन खाऊन कंटाळा आला की एका दिवशी पुरणपोळी, आणि रोजच पुरणपोळी मिळाली तर मग आपल्याला कंटाळा येतो। कधीतरी आपल्याला काय वाटतं, मग पिठलं भाकर पण पाहिजे, बदल पाहिजे का नाही? तर रोजच भजन करावं। पण आपल्याला विशेष करून एकादश संप्रदायामध्ये किंवा आपल्या पूर्ण हे अध्यात्म जे आहे किंवा आपले जे शास्त्र आहे, ते शास्त्र पण सांगतात की एकादशी आणि सोमवार, व्रतामध्ये वार धरायचा तर कोणता धरायचा? आवर्जून सोमवार, आणि व्रत करायचं एकादशीचं।
एकादशी मुखी नाम. एकादशीचं व्रत कसं करायचं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर आमचे पेटी वादक बाबांचं नाव लक्ष्मणराव जागले. धन्यवाद. म्हणजे रंगदेवता निर्माण करण्यासाठी अवतार. पुन्हा आमचे बाबांचं नाव पोद्दार, गणपतराव पोद्दार. छान संगत साथ द्यायला आलात. आधी सर म्हणले कीर्तनाचा नियम आहे. सर म्हणाले म्हणले आमचे मित्र की कीर्तन करा, पण तिथं भजनी मंडळ जास्त आहेत की नाही बाबा म्हणले. काय मी म्हणलं आहे तेवढंच करू आपण. 1 तास नियम करू आणि नियम करून पुन्हा भजन करू, दोन्ही करू. तुम्ही पण साथ द्यायला तयार, भाऊ पण साथ द्यायला. आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहेब आमच्या मंडळामधले, त्यानंतर आमचे फड साहेब एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर आहेत, सगळे सर्व्हिस करून हा आनंद घेतात. त्यानंतर आमचे टोंपे सर तर तुम्हाला ओळखत आता तुमचेच आहेत टोंपे सर. त्यानंतर आमचा अमोल, आपण दुकानदारी सगळं सांभाळतो. अमोलची पत्नी ही टोंपे सरांची तर माहितीच आहे आणि हे आमच्या फड सरांची. आमच्या डॉक्टर साहेबांची आली नाही, नाही तर आम्ही जोड्या जोड्या. आणि मुकुटमणी म्हणजे हे मृदंगाचार्य, ते आमचे पतिदेव प्रल्हादरावजी गुट्टे साहेब. त्यांनी 24 वर्ष आर्मीची सेवा केली, मिलिटरीची. आणि मिलिटरीची सेवा करून आता इकडची परमार्थामध्ये आनंद घेऊ आणि देऊ, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत किंवा गदारोळी, खेळीमेळी गदारोळी, सर्वांना आनंदही देतात आणि स्वतःही आनंद घेतात. आणि आजचा चालू आहे आता आपल्या तिकडे. तुम्हाला माहित आहे पाकिस्तानची आता काय कंडिशन आहे आपली, की तिकडं पहलगामला जे आपल्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्याचा बदला म्हणून आपल्या भारताने काल रात्री 1 वाजता अटॅक केला त्यांच्यावर. तर आता त्यांची तयारी आहे. आता गाडीत सांगत होते येताना मी ऐकलं की आमची तयारी आहे वापस जाण्याची. 2008 मध्ये पेन्शनवर आलेत, पण आजही तयारी आहे की आम्हाला बोलवलं तर आम्ही जाऊ. तर असे रत्न आपल्या भारतामध्ये आहेत आणि आपण सुद्धा सर्वजण जे ऐकायला आलात हे तर आहेतच, पण तुम्ही ऐकायला आलात याचंही महत्व आहे. यांचंच गुणगान नाही, तुमचं पण आहे. कारण तुम्ही जर ऐकायला नसलात तर आम्ही कोणाला सांगणार, हे वाजवणार कोण ऐकणार आहे. म्हणून तुम्ही पण महेशाच्या मूर्ती, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, ऐकणारही पाहिजे आणि म्हणणारही पाहिजे. निमित्त करून घेत असतो देव. कुणाला इथं उभं करतो, कुणाला इथं उभं करतो, कुणाला इथं करतो, कुणाला इथं उभं करतो. त्यांनी त्याचा आनंद लुटण्यासाठी, कारण परमात्मा हा सगळ्यांच्या हृदयरूपी आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या. तो एक निमित्त करत असतो, कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आपल्याला उभं करून आपल्याकडून सेवा करून घेत असतो. ऐकण्याची, बसण्याची, म्हणण्याची, गाण्याची, ज्याच्याकडे जी कला आहे त्या कलेनं तो करत असतो. तर आपण पण या गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं, तुमच्या विनंतीला मान देऊन मला संधी दिली तुमच्या पुढे व्यक्त करण्याची, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन ही कीर्तन रूपी सेवा ईश्वर चरणी तर अर्पण झाल्यावर करूच, पण अगोदर सुद्धा तुमच्या आशीर्वादाने ही व्यवस्थित पार पडावी, पांडुरंगाच्या चरणी ही विनंती करून ही सेवा आज आपण योग्य 1 तासाच्या आत आटपून घेऊ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु जगदवंदनीय तुकाराम महाराज यांचा अभंग 4 चरणाचा अभंग आहे. अभंग तसा या अभंगामध्ये मागणी केलेली आहे, तो पण मागणी प्रकारातला अभंग नाही. हा पहिल्या जे चरण आहे आपल्या, म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये जे चरण आहेत पहिले 10 अभंग, त्या अभंगामधला हा अभंग आहे पहिल्या चरणातला. म्हणजे हा आपण पहिल्या दिवशी घेतो, पण मागणीचा पण आहे. याच्यात केलेली आहे मागणी, पण रचना कुठं केलेली आहे आपल्या भजनी मालिकेमध्ये पहिल्या चरणामध्ये. किंवा आपण जेव्हा संध्याकाळी धूप आरती घेतो त्या धूप आरतीमध्ये हा अभंग गायला जातो. असा हा अभंग आहे आणि अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, सोपा आहे, सरळ सरळ भक्ती करणार आहे. सरळ सरळ त्याचा जे अभंग असा काही अवघड नाही आहे, एकदम सोपा आहे. आणि या अभंगावर आपण बोलण्यापूर्वी आज एकादशी निमित्त ही सेवा आहे, म्हणून एकादशी बद्दल थोडस बोलू. अभंगावरचे सरळ सरळ चरण थोडे मला जसं माझ्या बुद्धीला समजेल तसं मी तुम्हाला थोडस, तुम्हाला सांगण्यापेक्षा मी माझ्यासाठी जागृत किंवा मला माझ्यासाठी काय मला त्याच्यातून कळतंय हे मी वक्तव्य इथं करणार आहे. मी तुम्हाला सांगण्यासाठी काही सांगण्यायोग्य माझ्यामध्ये योग्यता नाही, पण मला त्याच्यातून काय घेता येईल हे मी बघणार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
अनेक कथा आहेत एकादशीवर. एकादशीचं महात्म्य पण वेगवेगळ्या प्रकारे अनेक संतांनी वेगवेगळा केलेला आहे. पण एकादशी व्रत या पृथ्वी तलावर कसं तयार झालं किंवा का आलं याची एक छोट्या म्हणजे लहान कमी शब्दामध्ये मी एक तुम्हाला सांगणार आहे की रुक्मांगद नावाचे एक राजा होते. एक राजा या पृथ्वी तलावर आला आणि तो वैष्णव भक्त होता, विष्णूची पूजा करणारा. विष्णू म्हणजेच आपले पांडुरंग, यांनाच विष्णू म्हणतात. हा अवतार म्हणजे विष्णूचाच आहे. तो विष्णू भक्त असल्यामुळे या पृथ्वी तलावर त्यांनी विष्णूची भक्ती करायची. आणि गावामध्ये आता स्वतः राजा असल्यामुळं कुणालाही दुःख होऊ नये असं सगळी जनता त्यांच्या आधिपत्याखाली सुखी होती, आनंदी नांदत होती आणि आनंदाने ते पण पूजा करायचे. आणि त्यांनी मग आता पूजेसाठी असं मी ऐकलं त्याच्यामध्ये की रोजचे 1 कोटी फुलं ते व्हायचे, असा आकडा आहे त्याच्यात म्हणजे सांगितलेला की कोट्यावधी फुलं रोज देवाला ते अर्पण करायचे. म्हणून त्यांनी शेजारी आपली मोठी बाग तयार केली होती आणि त्यांच्या हाताखालच्या लोकांना ते म्हणायचे की बागेतले रोज फुलं आणून द्या. आणि रुक्मांगद राजा विष्णूची पूजा करण्यासाठी फुलं घेऊन यायचे सगळे लोक आणि जे त्यांच्या हाताखालचे जे होते ते. आणि हा रुक्मांगद राजे पूजा करायचे, यथोक्त पूजा करायचे खूप. पण अशी खूप भक्ती झाली खूप त्यांची भक्ती झाल्यानंतर स्वर्गातल्या देवांना असं वाटलं की आता यांची एवढी मोठी भक्ती झाली, विष्णू प्रसन्न झाले, तर मग हे इंद्रा आमच्या ठिकाणी पण राज्य करतील किंवा वैकुंठात येऊन राज्य करतील. कारण अशी जेव्हा जेव्हा भक्ती जास्त होते त्याच्याविषयी काही लोकांना हेवा देवा निर्माण होतो. का होतो? आपल्यातही आहे की नाही, आपल्या आजूबाजूला कुणा गाडी घेतली, बंगला घेतला की आपल्याला वाटतं त्याच्यासारखं घ्यावं. म्हणजे आपल्या तर संसारात हेच आहे, म्हणतात ना आपला शेजारी कसा असावा, उड्या. आपण म्हणतो की नाही, पड्या नसावा, शेजारी कसा असला पाहिजे.